नमस्कार. नमस्कार. मी डॉक्टर ज्योती रहाळकर. मी सौचित्रा आपटे. आज आम्ही शब्द सुरांची गुंफण ह्या आमच्या चौथ्या भागामध्ये संक्रांतीच्या निमित्ताने एक कविता आणि एक गाणं घेऊन पुन्हा आपल्या समोर येत आहोत. आपल्या आजच्या भागाचे प्रायोजक आहेत कल्याणम सिल्क अँड सारीज. कल्याणम सिल्क अँड सारीज, कुमठेकर रोड, पुणे. लग्न असो वा मुंज असू दे, लग्न असो वा मुंज असू दे, मंगलकर शुभ कार्य असू दे. लग्न असो वा मुंज असू दे, मंगलकर शुभ कार्य असू दे, रेशमी मोहक साडीसाठी कल्याणमची साथ असू दे. सरतील क्षणपण आठवणींची मनात रुंजण अशी असू दे. सरतील क्षणपण आठवणींची मनात रुंजण अशी असू दे, कल्याणमची साडी ती तर घट्ट एक खूण गाठ होऊ दे. प्रत्येकाच्या आवडीचा विचार करणारं विलोभनीय दालन, हटके ठसा उमटवणारं खास कलेक्शन. कल्याणम सिल्क, अप्रतिम साड्यांचं देखणं दालन, नित्य नूतन वैविध्य, बनारसी नि कांजीवरम. संक्रांतीचा सण म्हणला की काळ्या साड्या, काळे कपडे, हलवा हे सगळं आपोआप डोळ्याच्या समोर येतं. आणि हलवा म्हणा किंवा तिळगुळ म्हणा, दोन्हीही जरी म्हणलं तरी त्याच्यामध्ये स्नेहमय असा तीळ आहेच आहे. आणि गोड आणि गोडव्याने नटलेली साखर आणि गूळ हे दोन्हीही त्याच्यामध्ये आहे. तर आपल्या परंपरेमध्ये प्रत्येक सण आणि वारासाठी काही एक स्पेसिफिक खाण्याचे पदार्थ आपण निवडलेले असतात, जे ऋतू अनुसार असतात. तर आयुर्वेद असं सांगतो की शिशिर ऋतू चालू झालेला आहे आणि सूर्याचा मकर राशीमध्ये प्रवेश होतो आहे, तेव्हाच त्याला मकर संक्रांत असं म्हणलं जातं. तर हवेचं वैविध्य लक्षात घेता तीळ आणि गूळ हे आपल्या आहारामध्ये नक्की असावं, यासाठीच हा तिळगूळ एकत्र करून आपण एकमेकांना देतो. आता थोडीशी गंमत बघूयात. तीळ म्हणलं की डोळ्यापुढे असा एक छोटासा इवल्यासा कण येतो, पण त्या इवल्याशा कणामध्ये केवढा स्नेह भरला हे ठाऊक आहे का तुम्हाला? आयुर्वेदाच्या ग्रंथांमध्ये असं सांगितलं जातं की तिलाद्भवम तैलम, म्हणजे आपण जे तेल तेल म्हणतो त्याचं जे नाव आहे ते तिळापासून आलेलं आहे. म्हणजे तिळापासून जे निघतं त्याला तेल म्हणतात. म्हणजे खऱ्या अर्थाने ओतप्रोत स्नेहाने भरलेला हा छोटासा तीळ आपल्या आयुष्यामध्ये स्नेह म्हणजे वंगण आणि स्नेह म्हणजे माया किंवा प्रेम हे दोनही घेऊन येत असतो. आता फक्त स्नेह किंवा प्रेम असून चालत नाही, त्यात थोडी गोडी पण हवी ना, त्याच्यामुळे गुळही हवा. आणि आपल्याला तर सगळ्यांना माहिती आहे की गुळ हाही थोडासा उष्ण सांगितलाय, त्यामुळे आत्ताच्या थंडीमध्ये ह्या गुळाने शरीरामधली उष्णता पण तग धरून ठेवली जाते. आणि म्हणूनच तिळाचा आणि गुळाचा गोडवा आपण जर एकमेकांना वाटला तर आपलं आयुष्य अगदी गोड होतं. आणि इंग्रजी महिन्यांप्रमाणे जानेवारी महिना हा नववर्षाचा, आणि मग जर का वर्षाची सुरुवातच इतकी छान गोड आणि स्नेहमय झाली तर कोणाला बरं नकोशी असेल. तर आता पुढची जी कविता आपण बघणार आहोत ती ह्या तीळ आणि गुळाबद्दलचीच आहे. आता जसं तिळाचं एक वैशिष्ट्य आहे तसं गुळाचं पण एक वैशिष्ट्य आहे. तशीच माणसांची पण वेगवेगळी वैशिष्ट्ये आहेत. मग अशा विविध माणसांनी एकत्र येण्यासाठी काय बरं मनामध्ये ठरवावं? तर जे तिळासारखे आहेत त्यांनी थोडासा गुळ ओढून घ्यावा आणि जे गुळासारखे आहेत त्यांनी थोडासा तीळ ओढून घ्यावा. तर ऐकूयात ही कविता. काही असतात तिळासारखी, वरून कोरडी पण आतून रसरशीत, थोडी सलगी होताच धार लागेल स्नेहाची. काही असतात गुळासारखी, माधुर्याने ओथंबलेली, जराशा उष्णतेने झटक्यात पाघळणारी अतिशय हळवी, थोडी सलगी आणि थोडी ऊब आत्मीयतेची, थोडी सलगी आणि थोडी ऊब आत्मीयतेची, येईल योग जुळून तरच लज्जत असेल तिळगुळाची. चला तर मग तिळासारख्या असणाऱ्यांसाठी गुळ होऊयात, तिळासारख्या असणाऱ्यांसाठी गुळ होऊया आणि गुळासारख्यांनी तिळाचा शोध घेऊया. मग बघा, हे सारं जग होईल तिळगुळासारखं स्नेहमय, मधुर,
घट्ट जोडलेलं, एकमेकातले दोष विसरून एकजुटीने बांधलेलं. वा, मस्त. आता ही तिळगुळाची खासियत आणि गंमत आपण पाहिली, पण आपल्याकडे परंपरेने प्रत्येक सण काहीतरी वेगळ्या धाटणीने आपण साजरा करत असतो. जसं की छोटंसं बाळ जेव्हा जन्मतं तेव्हा त्याचं बोरन्हाणही आपण याच दिवसामध्ये करतो. तर या ऋतूमध्ये येणारी जी द्रव्य आपल्या सृष्टीमध्ये उगवतात, जसं की ऊस आहे किंवा हरभरे आहेत किंवा मुलांना आवडतं म्हणून चॉकलेट्स आहेत, हलवा आहे, हलव्याचे दागिने करून मुलांना घातले जातात आणि अत्यंत आनंदाने घरातल्या सगळ्या स्त्रिया त्यांच्यावरती ते सगळ्या खाऊचं न्हाणं घालतात आणि मुलं त्यात रमलेली दिसतात. तर असं हे एक बोरन्हाण. त्याचप्रमाणे नव्या नवरीचा सुद्धा साजरा केला जाणारा हा हलव्याचा सण. तर दोन्ही कुटुंब एकत्र येतात, काळ्या कपड्यांची देवाणघेवाण होते, हलव्याचे दागिने करून नवरा नवरीला नटवलं जातं आणि मग असं म्हणतात की हा काळा सण असतो ना, म्हणून लग्न झाल्या झाल्या पहिल्यांदी नसतो करायचा. म्हणून जरी लग्न झालं डिसेंबरमध्ये तरी सुद्धा हा सण पुढच्या वर्षी जानेवारीत साजरा केला जातो आणि नवीन वर्षाची आणि एका वर्षाच्या सांगतेची अशी ही परंपरा त्या नवरा बायकोच्या आयुष्यामध्ये ते चालू ठेवतात आणि हीच प्रथा ते त्यांच्या पुढच्या पिढीसाठी सुद्धा जतन करतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येक सणाची एक विशिष्ट आठवण आपल्या मनामध्ये घर करून राहिलेली असते आणि सहजच पाहायला गेलं तर फार ठिकाणी न चालणारा हा काळा रंग खास करून संक्रांतीच्या दिवशी आपल्याला विविध ठिकाणी कपड्यांच्या रूपात किंवा सजावटीच्या रूपात बघायला मिळतो. तर अशीच एक सुंदरशी आठवण आणि हे गाणं ऐकल्यावरती मला निश्चित खात्री आहे की सगळ्या स्त्रियांना त्यांच्या मनामध्ये त्या आठवणीला उजाळा मिळाल्यासारखं वाटेल. तर हे आम्हाला कुठेही संक्रांतीचं गाणं असं रेडीमेड नाही मिळालं, त्यामुळे मीच लिहिलेल्या एका कवितेला चित्रांनी स्वरबद्ध केलेलं आहे आणि बघा बरं हा प्रयत्न तुम्हाला आवडतो का. तर ही आठवण घेऊन येते चित्रा गीताच्या रूपाने आणि तिला साथ करतेय हार्मोनियमवरती संपदा खरे देशपांडे. चित्र जशी आपल्याला काळी साडी खूप आवडते तशी मला ज्योतीची कविता फार आवडली. तशीच सजली हलव्याची ती सुंदर सुंदर नक्षी. तशीच सजली हलव्याची ती सुंदर सुंदर नक्षी. हो आठवते ती अजून मजला चंद्रकळा ती काळी. याली होती अंगी साडी किनारती चंद्र
पुनश्च झाली ताजी संक्रांतीच्या सणामुळे ती पुनश्च झाली ताजी हो आठवते ती अजून मजला चंद्रकळा ती काळी चंद्रकळा ती काळी चंद्रकळा ती काळी. खूपच सुंदर. असं म्हणतात ना की शब्द आणि सूर ह्यांच्यामध्ये एक नेहमी वाद असतो की शब्द छान का सूर छान. तर मला नेहमी असं वाटतं की शब्दाशिवाय सूर आणि सुराशिवाय शब्द असे खरं सेपरेटली नाही राहू शकत. त्याच्यामुळे ते जर दोन्ही एकत्र आले तर त्याचं सौंदर्य नक्की वाढणार आहे. आपण जे ऐकतो आणि आपण जे आपल्या मनामध्ये त्याच्या आठवणी जाग्या करतो ते अधिक सुंदर वाटतील. तसंच तीळ आणि गूळ ह्यांचाही हा योग महत्त्वाचा आहे. तर संक्रांतीच्या निमित्ताने केलेला हा चौथा भाग ज्याच्यामध्ये शब्दसुरांची गुंफण आम्ही आपल्यापर्यंतही आणून पोचवली. आणि जर का तुम्हालाही तुमच्या पहिल्या वाणाच्या किंवा पहिल्या संक्रांतीच्या सणाच्या तुमच्या त्या साडीच्या आठवणी जाग्या झाल्या असतील तर तुम्ही पण कमेंट्समध्ये त्या नक्की आमच्याबरोबर शेअर करा. आणखीन आमचा हा जो भाग आहे हा तुमच्या आप्तस्वकीयांबरोबर शेअर करायला विसरू नका. आणि काही सूचना असतील तर त्यासाठी सुद्धा आम्ही उत्सुक आहोत. हो हो अवश्य. तर हा भाग आपण बघितलात, त्याचा आनंद घेतलात, त्याच्याबद्दल धन्यवाद. आणि पुन्हा असेच नवीन नवीन भाग घेऊन आम्ही आपल्याकरता येऊ. आणि तुमची जी प्रेरणा आम्हाला तुमच्यामुळेच मिळणार आहे हे मात्र विसरू नका. त्याच्यामुळे तुमच्या कमेंट्स, तुमचे लाईक्स आणि तुमचं जे शेअर आहे ते आमच्यासाठी बहुमूल्य असणार आहे. धन्यवाद. धन्यवाद.